अमरावतीत होळी आणि धुलीवंदन शांततेत साजरे व्हावे यासाठी शहर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। आजच्या होळिका दहन आणि उद्याचे जे धुलीवंदनचा कार्यक्रम आहे, शहरात होणारे जे सार्वजनिक ठिकाणचे कार्यक्रम आहेत किंवा खाजगी कोणाच्या घरी असतील, अशा ठिकाणी सुद्धा नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि कायदा व नियमांचं पालन करावं असे मी आवाहन करीत आहे। आणि आमच्या सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिलेल्या आहे की मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग ठेवावी, बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने कुठेही जातीय कुठली घटना घडली नाही पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे जे आहे महिलांविरुद्ध गुन्हे किंवा महिलांना छेडछाड किंवा कोणावरही जबरदस्ती रंग टाकणे आणि कुठल्याही धार्मिक भावना दुखवणे, कोणाला शिवीगाळ करणे असे कुठलेही प्रकार घडू नये याकरिता आम्ही दक्षता घेत आहोत। आणि ह्यामध्ये असेही काही तक्रारी आले की काही सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत, तर त्या सार्वजनिक ठिकाणी ज्यांनी कोणी कार्यक्रमचे आयोजन केलेले आहे अशा सर्व कार्यक्रम आयोजकांना पण सूचना देण्यात आलेल्या आहे की त्यांनी कुठलेही विनापरवानगी साऊंड सिस्टीम लावू नये आणि जर कोणी त्याच्यामध्ये काही चार्ज करत असेल किंवा तिकीट लावत असेल तर त्यांनी योग्य परवानगी घ्यावी आणि योग्य ते विभागाची परवानगी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। वाहतुकीत काही बदल केले असल्याचं वाहतूक शाखातर्फे सुद्धा याबद्दल दक्षता घेण्यात येत आहे। जे मोठे उड्डाणपूल आहे जिथे रॅश ड्रायव्हिंग करण्याची शक्यता आहे आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, असे उड्डाणपूल काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात येईल। आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह जे आहेत, दारू पिऊन वाहन चालवणारे किंवा विनापरवाना वाहन चालवणारे, ट्रिपल सीट वाहन चालवणारे किंवा अल्पवयीन मुलांना वाहन जे देतात अशा वाहन चालकांना आणि त्यांच्या पालकांविरुद्ध सुद्धा कारवाई करणार आहोत। तर त्याच्यामुळे सर्वांनी वाहतुकीचे सुद्धा नियम पाळावे आणि याबद्दल दक्ष राहावे असे मी आवाहन करतो। होळी सणाचे मी सर्व अमरावती शहरातील नागरिकांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी नागरिकांना शांतता आणि सकोल्यात होळी साजरी करण्याचे आवाहन केले असून कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास किंवा कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। अमरावती पोलिसांनी केलेल्या या उपाययोजना आणि सूचनांना नागरिकांनी नक्कीच विचार करा, शांतता आणि सकोल्यात होळी साजरी करावी असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहेत। सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा।